नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं फार्मर शेतकरी चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे। आज पहिली फवारणी कशी करते ते आपण जाणून घेऊया शेतकऱ्यापासून, कारण की आमच्या गावात नाही का प्रसिद्ध शेतकरी सगळ्यात जास्त उत्पन्न काढणारे शेतकरी इथंच आहे आमच्या शेजारी। तर खराब म्हणजे चिबडीच्या वावरात जास्त उत्पन्न काढते, कसं काढते आपण त्याला विचारून घेऊन कसं कोणतं औषध फवारते ते आता माहिती करून घेऊ। आता त्यानं औषध टाकलेलं आहे, हे कोणतं औषध हो? अल्फा, हे अल्फा औषध त्याचं आमच्या अळीनाशक सांगा बरं। आमच्या एक गेले हे अळीनाशक आहे, यानं अळी मरते आणि गॅस पॉयझन पण आहे, गॅस पॉयझनचं काम करते आणि अळीले कुठे बिन असली गुळातनी जरी असली तरी मारून टाकते। आता मग हे किती मिली टाकलं तुम्ही? आता 30 मिली। 30 मिली टाकले आलं एका पंप्यात 30 म्हणजे एका पंप्यात 20 लिटर पाण्यातनी 30 मिली, 20 लिटर पाण्यात 30 मिली टाका लागते। तर आता येईन आहे का नाही त्या हिशोबाने आहे का नाही, म्हणजे लय मोठं औषध बनू लागले तर अर्ध टाकून दिलं। आता दुसरं औषध सांगायचं त्याच्यानंतर आहे हे इमॅमेक्टिन बेंझोइट शेवड्या, याला आम्ही शेवड्या म्हणतो। हां, हे सिस्टमॅटिक अळी मारते, म्हणजे अळी जर अळीनं पान जरी खाल्लं, औषध नाही लागली पान जरी खाल्लं तरी हे ना अळी मरून जाते, अळी मळून जाते। हे अळीचंच काम करते का? हो, अळीचं काम करते। याला किती टाका लागते? याले 10 ग्राम एका पंप्यातले। एका पंप्यात 10 ग्राम टाका लागते मित्रांनो। हे याचं काम करते, अळीचंच काम करते ना? हो, अळीचंच काम करते बघ। तर आता हे आहे की नाही मोठ्या म्हणजे जास्त औषध बनू लागले तर त्याच्यासाठी मोजून टाकू लागलेत। हे तुम्हाला सांगू का शेतकरी मित्रांनो, आमच्या गावातले जे उत्पन्न जे सगळ्यात जास्त काढते तर हेच काढते। तर म्हणजे सोयाबीनचं असू द्या का कापसाचं असू द्या का कोणत्या गोष्टीचं, कारण की एक्सपिरियन्स बाजे अनुभव बाजे शेतीतनी घुसासाठी कोणची फवारणी कोणत्या वेळेस करावं लागते ते सगळी माहिती राहते। आणि तुम्हाला सांगू सगळ्यात स्वस्त मस्त औषध आणते आणि मस्त फवारते, म्हणून आपण यायच्या इथं व्हिडिओ काढायला आलेला। तर तुम्ही ऐकणे सविस्तरपणाने पाहून घ्या। शेतकरी असाल तर कोणकोणची औषध फवारू लागले ते पहिलीच फवारणी आहे आणि कोणतं औषध त्यानं आणलं ते पाहून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला बी नायकांनी उत्पन्न करासाठी, म्हणजे आपल्या शेतकरी शेती जास्त पिकली पाहिजे शेतकऱ्याला, याच्यासाठी तुम्ही जाणून घ्या। तर एका दुसरं दाखवा ना का? दोनच आहे औषध आहेत ना? तर आपण दुसरं पाहू। आता दाखवा। हे आहे बुरशीनाशक। हो, त्यानं झाड मरणं, पान गळणं, डागावर पानावर ठिपके येत नाही। हे औषध कोणतं आहे दाखवा ना? हे व गेमली नावाचं औषध। हे गेमली नावाचं औषध। हां, तर हे एका पंप्यातनी 40 मिली वापरावं लागते। हे हो, म्हणजे याचं 40 मिली वापरावं लागते। म्हणजे हे काम काय करते? हे काम करते, झाड मरू देत नाही, फुल गळत नाही, झाड मरू देत नाही। हो, आणि झाडावरचे पानावर जे टिपके आहे ते येत नाही, म्हणजे झाडाला रोगिष्ट ठेवत नाही। तर मित्रांनो त्याच्यानंतर आहे का नाही, हे एका पंप्यातनी तुम्ही सांगा 40 मिली टाकलं आहे एका पंप्यातनी। तर हे आहे का नाही बुरशीनाशकचं काम करते बाई, गिंबली नावाचं औषध आहे। तर येणं हे गिंबली नावाचं औषध टाकलेलं आहे त्याच्यानंतर। तर चला आता पुढे पण पाहू आपण कोणकोणची औषधं टाकतील ते। तर मित्रांनो तुम्हाला जर अशी चांगली शेती करायची असेल ना, तर तुम्हाला सांगतो चांगली शेती म्हणजे चांगला व्यवसाय काही बी कोणत्या बी, तर तुम्ही आहे का नाही या चॅनलला लाईक म्हणजे सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्र असेल तर तुम्हाला सांगा चांगले प्रसिद्ध जे शेतकरी आहे, जे व्यवसाय करणार आहे, मी त्याच्यापाशी आता जाणार आहोत। तर पहिलं तर मी फार्मर शेतकरी चॅनल नाव आहे माझ्या, तर मी शेतकऱ्यापाशी आलेलो, तर म्हणून मी आहे की तुम्हाला या शेतकऱ्याचं मी तुम्हाला सांगू लागलो की बा पहिलीच सोयाबीनची फवारणी आहे तर कोणची फवारणी बा चांगली, कारण की आमच्या गावात एक नंबरवर शेतकरी हेच आहे। त्याच्यानंतर हे औषध आहे, हे औषध सांगता का आम्हाला? हे जैविक आहे, टॉनिक म्हणून आहे। समरस नावाचं बायोमोटिक आहे। त्याचं काम काय करते? मायक्रोन्यूटन आहे। हे जे आहे काळोखीत सोयाबीन आणते आणि काळा करते। हो, आणि चांगले फुलं तेज बनते, फुलं तेच बनते। हो, फळ बिन चांगलं धरते, समजा शेंग चांगली धरते। हे दाखवा ना। तर मित्रांनो हे पाहून घ्या। तर हे औषध आहे, तर तुम्हाला जर लागत असेल तर हे औषध बी घेऊ शकता तुम्ही। तर याचे तुम्हाला जे सांगितलेलं आहे याचं काम काय करते, तर हिरवं पडते म्हणजे सोयाबीन, आणि अधिक हिरवं पडते, हिरवं अधिक
काय किट सोयाबीन काय किट सोयाबीन राहते म्हणते, फुलं गळत नाही, फुलं गळत नाही, म्हणजे असे फायदा येतो. म्हणजे 2-4 औषधातून फुलं गळत नाही. मग सारखं काढायला मित्रांनो, मग हे एका पोंब्यामध्ये किती टाका लागते? हे 40 मिली. तर हे आहे का नाही, हे बी 40 मिली टाकावं लागते एका पोंब्यामध्ये. हे औषध मी तुम्हाला दाखवलं ते. तर तुम्ही आहे की नाही सोयीस्कर औषधं पहा, याच्या पुढे अधिक बी चांगली औषधं आहे. आणि तुम्ही आहे का नाही चांगल्या शेतकरी, म्हणजे जे शेतकरी चांगले फवारते त्याच्या मागं लागा. थोडीशी औषध महाग झालीच चालते, काहून की आपण आहे का नाही बार पेरत नाही. पेरतो तर आपण एकच खेप पेरतो, आणि त्याच्यावर आहे का नाही चांगली फवारणी असली पाहिजे, चांगलं उत्पन्न झालं पाहिजे. आपल्या पीक म्हणजे चांगलं ॲव्हरेज दिला पाहिजे आपल्या पिकानं. तर याच्यासाठी आहे का नाही तुम्ही या औषधावर ध्यान द्यावं लागते. आणि त्याच्यातच या औषधावरच खेळ आहे सगळा. आपण पेरून दिलं की झालं नाही, हे पुरं औषधावर खेळ आहे. कोणचं कुठं सोयाबीन लहान ठेवायचं, वाढायचं, सगळं औषधावर आहे. म्हणून मी तुम्हाला आहे की चांगल्या औषधं दाखवू लागलो, चांगल्या शेतकऱ्यापासून आलो. मित्रांनो, तुम्ही कोणची औषध बनवसाल ना, तर दुरून औषध बनवायची चांगली, काहून की आहे की नाही फुटाची बी शक्यता आहे औषध. आणि असं हात नाही लागला पाहिजे त्याला, जास्त काळी नाही हे करजा, काहून की जास्त औषधासंग खेळणं बी सुद्धा नाही, काहून की वासानं माणूस आहे का नाही चक्र आहे त्या वासानं. तर मी व्हिडिओ बनवण्यासाठी मी तुमच्यापाशी सांगू लागलो मी तुम्हाला. तसं का ना, मी पण कास्तकार आहे, मला पण फवारणी करावं लागते शेतातनी. तर म्हणून मी या कास्तकारापाशी आलो, कोणची फवारणी करू लागले बा म्हणून. मग थोडक्यात आहे का नाही आता करू लागले, तर मी यायचीच फवारणी फवारू लागलो. जे यानं आणलेलं ते तर मी हिरूनच काढून घेतला की बा चला बा आपल्या सबस्क्रायबरला बी सांगावं, याच्यासाठी मी झाली का औषध हा. तर मित्रांनो, हे 20 पंप्याची औषध बनवलेली आहे. तर औषध आता पूर्ण झालेली आहे, त्याच्यानंतर काहीच नाही आहे. टिकर काही नाही आहे का? तर हे शेवटी टाकून तर हे टिकर आहे. टिकर तर सगळ्यालाच माहीत आहे, शेवटी टाकून द्यायचं. काहून की टिकरचा फायदा चांगलीच गोष्ट आहे. टिकर टाकणं म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे, काहून की जेवढी मागामोली जी आपण औषध वापरतो तर आहे का नाही, तर हे मागामोलीची औषधी आहे का नाही, हे 50 रुपयाचं 100 रुपयाचं जे टिकर राहते 200-300 रुपयाचं, ते आहे का नाही चांगला फायदा करते. काहून की ते औषध त्या पिकाला पकडून ठेवते. तर त्या टिकरचं असं काम आहे. तर तुम्ही आहे का टिकर आहे का नाही मस्त चांगलं वापरा. आणि पाण्या गिण्याचं वातावरण बी खराब राहिलं ना, तर हे टिकर काम करते. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि शेतकरी मित्रांना सपोर्ट करा. आणि असेच नवीन व्हिडिओ राहते, लाईक शेअर करा, कमेंट करा. कमेंट केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका, काही पण बरोबर कमेंट करून जा, मला चांगलं वाटते तर असं. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. जय महाराष्ट्र.